हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना। चला भावा बहिणींनो, जेवायचंय, जेवणाची तयारी करायची आता। पुरींचं काय चाललंय? जेवून झोपल्या का काय? उठा, जेवायचंय। बाबा आलाय घरी, मुलीचं जेवा चला। एक तर लय दिवस झालं भाऊ बहिणीनं एकत्र जेवण करत नाही, काय नाही। 2 चपात्या खाऊन हे काय 2 चपात्या खाऊन आराम चाललाय है का? चल ग तू पप्पा आपलं जेवायला। भूक लागली, चला चला 4-2 घास खा। चला 4-2 घास खा। ऐकत नाहीत लेकरं थोडा भाऊ बहिणीनं। आज बाहेरच जेवावं म्हणलं होतं, आता काय झालंय, पाऊस झाला ना बंद। पाऊस बंद असल्यामुळं काय होतं, म्हणजे काय नाही वाय असा तसा तर आपल्या इथं किती जरी पाऊस आला ना तरी फटाकता। हो का, आज मी मेहंदी लावली पण धुतलीच नाही। जाऊ द्या उद्या धुईन, मेहंदी धुतलीच नाही। आता आहे ना गार पाणी नाही हे करत, रंगल बी चांगली। लय हे झालं होतं, पांढरी झाली केस। ती मेहंदी लावून लावून जास्त व्हायला लागल्यात भाऊ बहिणीनं पांढरी, नाही तर पहिली नव्हती एवढी पांढरी। कुठं मोठं एक अर्धा होता, पण त्या मेहंदीनं जास्त, जशी ती मेहंदी लावायला चालू केली तसं झालाय कुठं नाही। चला आता हो का जेवायचंय। आज मोटर ही बाहेर उपसले। चला पोरींनो जेवायला। तर आज काय काय बेत बनवलाय तुम्हाला दाखवती। मस्त असं जेवण बनवलंय, पिवणीच बनवलंय। एका भेळ आहे, सकाळी भेळीचं कालवण केलं होतं। भेळ काय खात नाही मी। मिरचीचा खरडा, चपाती आणि ही डाळ कांदा। मिरचीचा खरडा, डाळ कांदा, चपाती आणि इथं पाण्याच्या बाटल्या भरून ठेवले ते सकाळी। फ्रीज मध्ये ठेवायच्या की पाण्याच्या बाटल्या ग अपूर्वा? त्या बाटल्या सगळ्या फ्रीज मध्ये ठेवा लागल्या बघा, गाडीची गेम खेळायला पुरीला यायला लागली। ती बाटल्या फ्रीज मध्ये ठेवा आणि इथं जेवायला या ना। इथं जीव टोम्या चपाती टाकली का ग? टोम्या त्याला अजून चपाती आण अपूर्वा, अजून चपाती आण टोम्याला। काय म्हणतो बोल। जेवण करतात इथं जेवण बाहेर, लय दिवस झालं बाहेर जेवणच नाही केलं भाऊ बहिणींनो। म्हणलं चला आज बाहेर जेवण करावं। दाजी बी आलंय तुमचं आणि फॅमिली बरोबर तर लय दिवस झालं जेवणच नाही, एकट्या जेवणाचं बेतच नाही। मी तर खरडाच खाणार बघा, खरडा आणि चपाती। बसा मी इथे जेवाय घेऊन, इथं बसावं का? इथं मग ह्याच्या बसा खुर्ची। पुरी तर जेवल्यात पण बळच म्हणते ते खाईन उलस। खुर्ची बसा तुम्ही। आज नवऱ्या बरोबर जेवण करते बाय भाऊ बहिणीने, नाही तर मी आधी जेवत असते। आज लवकर आल्यात आहे ना ती, त्याच्यामुळं। नाही तर आहे ना पार झोपायच्या टायमाला येते ते। हा चला जेवायला। चला जेवण कराय भावानं बहिणी कसं आहे।
आज बाहेरच नियोजन केलंय जेवायचं. काही टोम्या बसलाय जरा चपाती टाकली, अजून टाकावं लागेल त्याला. चुलीवर बेत बनवलाय काय ना आज मला वाटतं इथंच बाहेर. चला जेवायला. मस्तपैकी जेवण नाही जेवण. अगं जेवण पटकीनं मालिका बघायची. लई नका खाऊ, आपलं 2-4 घास खा. चला पटापटा घे पाण्याच्या बाटल्या. हे भांडी घे 2-4. परत घे 2-4. हिला काय झालंय वरडाय पोरीला? ती माझ्या मजेने वरडते आज. अच्छो जेवायच्या आधी शिकाली. हा ना, आणलं. बिळ आण पप्पाला. आणली का? तर आज बेत काय काय बनवलाय भाऊ बहिणीनं हो का दाखवते तुम्हाला. मी थोडं जेवणार आहे मम्मी, मला एवढी नाही भूक. ह्या साईडला बसा तुम्ही, पुढून असं सगळं. ए चला, कोण कुठं बसतय कोण कुठं बसतय. हो का? कस काय आहे बेत भाऊ बहिणींना. हे धरगं सोनारी चपाती देव तिकडं ते ह्याच्यावर ठेवू. बोलव त्याला. हो का? डाळ आणि कांदा शुगरनींनी केलाय. मला माहित नाही बरं का चांगला झालाय का वाईट. ह्या शुगरनीनं केलाय. ह्या शुगरनीनं केलाय. आणि ही बेळ सकाळी पोरीने ह्याच कालवून केलं होतं बेळीचं. चांगलं झालं पण चांगलं लागत होत. पोरगी काय नवीन नवीन मॉडेल तयारी कर. तुला काय काय देऊ? मला डाळ कांदा थोडा दे हा आणि चपाती. तुम्ही जेवलात ना पोरी ना? जेवलं चाललंय ना. जेवा म्हणलं आमच्या बरं लय दिवस झाले. काय खायचं तेवढंच खाऊ ग मोकार. आणि 100 पावलं चला. एक चपाती मग किती 10 देऊ? अर्धी. हा शिवण्या तुम्ही दोघी एका ताटात जेवा मग. हा पियान दोघी. तुला खरडा. एक चपाती द्या. पोरे जेवाय नको म्हणतात बघा. पण जेवले आता ते डबल कसं काय जेवते ना. आपलं काय खायचं ते खा म्हणलंय त्यांना. बरं घ्या. हो का? खरडा झणझणीत आणि चणचणीत पिऊनी बनवलाय खरडा. घे खरडा. हे तुमच्या दाजीला दे. मी बी उलीसच खाणार आहे. चहा पिली तर भूकच नाही मला पण. मी पण चहा बरं. हो का? डाळ कांदा कसा झणझणीत आहे भाऊ बहिणीनं बघा. अपूर्वाने बनवला. अपूर्वा पण सुगरण झाली. सुगरण तुम्हाला ही पाण्याची बाटली आणली. तांब्या नाही आणला वाटतं. शिवण्याला शिकाय येते ते. ए पाणी शितर ग. तुम्हाला बिळ टाकू का याच्यात? घे थोडी थोडी दे ना. तुमच्या दाजीला बिळ आवडते भाऊ बहिणींना जेवणा बरोबर. त्यांचं सिस्टीम आहे बा बिळ खायचं. खरडावर हा ती राहते ती नको मला. खरडा नको. आम्हाला खरडा आवडतो. हे दे चपाती दे.
महाग ते टमाट्याचा नव्हता वय केला, हा. खाऊन टाकलेला मी सगळ्या. एवढ्याच खाल्लं, एवढ्याच होता. तर आज मस्त पैकी असा बेत आहे. तर जेव्हा या सगळ्यांनी बऱ्याच दिवस झालं भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की पुनमताई बेताचा व्हिडिओ टाका, बेताचा व्हिडिओ टाका. पण बेताचा व्हिडिओ काय मी टाकत नाही. पण आज टाकली. जेवायला सगळ्यांनी. हो का, खरडा म्हणल्यावर ना नारच खोळा माझं तर तोंडाला पाणी सुटायला लागलंय खरड्याने. दिल्ली राणी तुला खरडा खायचा? बिल्लू राणी कुठे गेली? बिल्लू राणी तुकडे तुकडे. तर चला जेवाय भाऊ बहिणीनं, चला हो, बसा तुम्ही जेवायला. बसतो. चला. तर हो का, मस्त असं चालू झालंय जेवण. तुमच्या दाजीला बसावलंय मी जेवाय इथं. हे जेवण करायचं करतो सुरुवात. आता लई टाइम झालेला आहे. डाळ कांदा. 10 वाजले तरी आम्हाला जेवायला. शिवण्या चला, मी बी घेतलंय जेवायला. पण मला पण चालू करायचंय. पाण्याच्या बाटल्या हे तयार ठेवल्या ते इथं, सकाळी भरून घेतल्या होत्या त्या ठेवल्या. त्याला हे मोटरीचं असं झालंय. हा खाना ते शिवण्याचं टीव्ही बघू बघू वाळून चालली भाऊ बहिणींनो. काय करायचं, मालिकेच्या नादात. तिला आहे ना ध्यानच राही ना जेवायचं. सकाळचं बटाटा आहे का? खाल्लं मी, मला भूकच नाही. तर या जेवाय सगळ्यांनी. चला बाई जेवते मी पण भाऊ बहिणीनं. राहू दे, ठेव. हो का, मस्त असा बेत आहे. जेवाय चला सगळ्यांनी. आता आम्ही जेवतो. डाळ कांदा, खरडा. खरड्याने तोंडाला चव येते व. हो. डाळ कांदा आहे. मटकीच्या डाळीचा डाळ कांदा. एक नंबर. अपूर्वाने बनवला. पिऊने खरडा पण एक नंबर बनवला. पोटभर जेव. तुमच्या दाजी एकटा जेवतात घरी आल्या. उशीर होतो त्यांना. 2-2 आणि 3-3 हजार गोण्या खाली करून येते त्या. पुरे जेवलं नाही तर भाऊ बहिणी ते जेवत असतात आधीच. जेवा या सगळ्यांनी. आम्ही दोघं जेवतो. हा, मी पण जेवत असते आधीच.
पण आज तुमचं दाजी आलं होतं लवकर तर म्हणलं चला आज दाजींबरोबर जेव. चला मग भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.